बाबू झोपलेला होता फक्त उठवलं त्याला. उठून उभं केलं फक्त. हार झोपला होता एकदम. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही जातोय अंजनेरीला. तर सकाळ सकाळी उठलं इथं 7 वाजले. अंशूला खूप सारी झोप आली होती. उठवलंय आता त्याला. इसमें तेल भी है क्या? तेल तेल ऑयल नहीं। माझा अंशू राहिला एकटा गाडीमध्ये आणि इथं आम्ही आलोय नारळ आणि हे घ्यायला. पण ते उभं राहणार ना. हे बघा, इथून अंजनेरीची ट्रेकिंग चालू करायची. इथं कुठंतरी स्टेप्स आहेत आणि इथं हे गाव आहे. इथं लोकल ये चीजें लेने का बहुत महंगा है, खाना बहुत सस्ता है आपके यहाँ। नहीं, हमारे से सस्ता है। माझा अंशू बघा, अंशू. खाना बहुत महंगा है, आप पूना में आ जाओ। गाईज, आम्ही सकाळी सकाळी आता ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. अंशूच्या बाबांना अंशूला उचलून घेतलंय. त्याला खाली चालायचंय पण एवढं चढणं सोपं नाही. आणि हे गेलंय कप्पलवरती एक. आम्ही चाललंय सुरू. अंशूचं काय घरा नाही. ट्रेकिंग करते. अंशू चल, चढ चढ अंशू. गोरी टाईप असं काहीतरी ठेवलेलं आहे. आणि इथं रस्त्याने इथं रुमाल वगैरे बांधून त्यामध्ये पण काय ठेवलेलं आहे. गाईस, जर तुम्हाला माहिती असेल हे का करता असं, तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. ठेवता आम्हाला जर काय माहिती नाही आहे. आणि माझा अंशू अंशूला मम्मा प्यायची होती, त्यामुळे तो मम्मा पेत बसला आणि ताईन ते गेले पुढं. आय थिंक यांची स्कूल ट्रिप आलेली आहे आणि टीचर लोक आहेत. हे बघा, हा इकडून पण एक रस्ता आहे. तिकडे बघा किती हे झालंय. ते दिसतंय का तुम्हाला? पार्किंग बघा किती फुल आहे आणि इकडे गर्दी बघा. पोरग पडा. तर इथं आम्हाला महाप्रसाद भेटला आणि आम्ही महाप्रसाद घेऊन इथं महाप्रसादामध्ये आहे गोड भात. तांशीने पूर्ण प्लेट फस्त केली. इथं महाप्रसाद होता आणि एवढ्या मोठ्या क्वांटिटीनं बनतो. मी तुम्हाला दाखवते किती मोठ्या क्वांटिटीनं बनतो महाप्रसाद. मी अंशूसाठी पण घेतलाय प्रसाद बघा. आणि मोठे दोन मोठे पातेले आहेत. इथं प्लेट वगैरे धुवून ठेवल्यात. आम्ही इथं जो महाप्रसाद जो आहे तो इथं प्लेटमध्ये दिला आणि त्या ज्या प्लेट आहेत त्या स्वतः धुवून ठेवायच्या आहेत. माझा अंशू बघा, इथं आम्ही हे घेतला महाप्रसाद आणि प्रसाद घेतला आणि प्लेट वगैरे धुवून ठेवल्यात आणि अंशूसाठी पण डब्यामध्ये दिला त्यांनी. भाविक भक्तांची गर्दी इथं.
हे अंजनेरी इथं बजरंग बलींचा जन्म झालाय. चला पुढं. वानर, माकड. स्वतः टोपण काढतंय बघा. याच्या हातातून नेलं म्हणजे माझा वांद्रालाच बाजूला केलं हाताने. ते छोटे लेवर की होते त्याला खोबरं दे थोडंसं. ते द्या ना, ते ठेवले ना तिथं. त्याला ते नाही खाती. हेच देते पा. खोबरं नाही खाते खातात द्या ना मग. कोणाचं असं तिथं टाकून दिले त्याला. ते मोठ्याला द्या, मोठ्याला द्या. तिचीच पिल्ले. थांब थांब. आला आला वैभव. आला बघ ना वैभव. दाजी दे त्याला, दे त्याला, दे 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 दे. तू दे. काय आणशीच लक्षच नव्हतं. नाही नाही आता तर दातातून घे. हे थांब. काहीच करू नका, काहीच करू नका, काहीच करू नका. बिलकुल हात उचलू नका. जात बघू. हे थांब. काहीच करू नका, काहीच करू नका, काहीच करू नका. बिलकुल हात उचलू नका. जात बघू. तर आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालाय. जय बजरंग बली की. बोल बाबू. जय. हे पण पुण्यामधलेच आहे. पुणे कात्रजला राहतात. आम्ही पण पुण्यावरूनच आलो. ये ट्रेडिशनल है क्या आपके इधर का लेडीज का ये लुक? ये बंजारा का नेचुरल. अच्छा, बंजारा. हाँ, हमारे यहाँ भी है. सोलापुर साइड. हाँ, सोलापुर में. ह्या रस्त्याने इकडूनचा रस्ता जास्त आहे. जास्त स्टेप्स आहे. इकडून किती स्टेप्स आहे? 800च्या वरती आहे. आणि त्या बाजूने 400 होत्या. मग म्हणजे आम्ही बरोबरच्या दिशेने गेलो. तर गाईज आम्ही आलो आता इथं नाश्ता करायला. इथं आप्पे आणि पुरीची ऑर्डर दिली आहे. आणि माझा अंशू बघा आप्पे आले गरमागरम. बघू पूस. तर गाईज आम्ही आलोय आता जेवण करायला. इथं येऊन थांबलोय. आणि डायरेक्ट टेबलावर उभा राहिलाय. त्यांनी खाल्लं का? इकडून नाही दिसत. इकडून पण नाही दिसत. नाही दिसत आहे. त्याला विदाउट मसालावाला मागला. आलं वगैरे टाकलं.
मसाला है क्या?